नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे. कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. तर काय आहे सविस्तर शासन निर्णय पाहून घेऊया. त्याकरिता चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर काही शंका असतील तर कॉमेंट्स करून लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 1 एप्रिल 2010 आणि 5 जुलै 2010 रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भाधीन अनुक्रमे 28 डिसेंबर 2010 आणि 15 फेब्रुवारी 2011 रोजीच्या शासन निर्णय अन्वये तसेच तदनंतरच्या दिनांक 31 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या लाभांप्रमाणेच आणि त्यामधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 ऑक्टोबर 2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचारी सेवा भरती संस्थेमार्फत प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार आहे किंवा कसे याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालक तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांची राहील. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 1 एप्रिल 2010 रोजीच्या आणि 5/7/2010 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदरची सुधारित आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 ऑक्टोबर 2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी येणारा खर्च खालील लेखाशीर्षकातून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 351/23/सेवा 3 दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्याला शासन निर्णय सविस्तर डाउनलोड करण्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला पटकन क्लिक करा आणि काही शंका असल्यास तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बंधूंनो, परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.